तर जय श्रीराम भावनो, आपल्याला आज गरज मोसंबीला फवारणी. सगळ्यात पहिला आपण काय केलं, एसटीपीची नळी का आपल्या बागामध्ये पांगून दिली. नानाने एक सकाळी 1 लिटर डिझेल आणलं होतं, मग ते घेऊन आपण आपल्या एसटीपी कडे निघालो होतो. इथं आल्यावर पाहिलं का एसटीपीची नळी का त्याला थोड्या आड्या पाडलेल्या आहेत, मग तेवढ्या काढून घेतल्या होत्या. काही वेळेस या डब्यामधून एका ग्रीस संपलेला असतं आणि खरोखरच या डब्यामध्ये एका ग्रीस नव्हतं, मग ग्रीस टाकून दिलं आणि डिझेल तर आणलंच होतं. 1 लिटर डिझेल टाकून दिलं. बघू आता किती कावरेज निघतं आपल्या 1 लिटर मध्ये. जेवढे औषध आणले होते ना आपण, तेवढे सगळे टाकीमध्ये टाकून दिले होते. आता टाकीमध्ये सगळे औषध टाकले होते. त्यानंतर काय केलं, कॉक चालू करून मस्त पैकी एका टाकीत पाणी सोडून दिलं. आता मेन गोष्ट काय माहितीये का, आपलं एसटीपी चालू करायचं. काही वेळेस का लय ताण देतं एसटीपी चालू व्हायला. यावेळेस एसटीपी ताण नाही त्याला, दुसऱ्या ट्राय मध्ये चालू झालो. त्यानंतर आपली सगळी फवारणी चालू केली. मोठ्या बागाची फवारणी व्हायला फक्त आपल्याला 1 तास लागला होता. फवारणी करून घरी आलो होतो तर आपल्या घरापुढे का बोरची गाडी आली होती. मी विचारात पडलो होतो, म्हणलं अचानक बोरची गाडी कसं काय आली होती. काय झालं माहितीये, मग मला काय सूत्राच्या माहितीनुसार कळलं की ग्रामपंचायत कडून आलेला सार्वजनिक बोर आहे म्हणून. पण काय असो का नसो, पण पाणी एकच नंबर लागलं बरं. तुम्हाला काय वाटतं किती एचपी ची मोटर चालू शकते या बोर मध्ये? तर भावांनो, भेटू मग अशाच नवनवीन मिनी ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.